वाटाणा बटाट्याची भाजी बनवायला जरी सोपी असली ना तरी एखाद्याच्या हाताला चव खूप छान असते ना, तसंच झालं. मी सगळा तयारी करून ठेवली. फक्त सासूबाईंना म्हटलं तुमच्या हाताने बनवा. मग काय त्या पण तयार झाल्या. खोबरं भाजून ठेवलं, कांदाही कापून ठेवला, कापून भाजून पण दिला, लसूण सोलून आलं वगैरे सगळी तयारी झालेली होती. मस्त सगळा मसाला त्यांनी वाटायला घेतला मग मिक्सरमध्ये. फक्त हीच नाही तर सगळ्याच भाज्या त्यांच्या हाताने खूपच छान होतात. मग त्यांनी केली सुरू. मिक्सरला गारका देऊन घ्यायचा एक, सगळा मसाला टाकून. घाई गडबडीत जरी एखादी भाजी केली तरीसुद्धा ती अतिशय उत्तम होते. खूपच छान होते भाजी. हो. मसाला वाटून तयार झाल्यानंतर नवीन कढई घेतली. त्यात मस्त 2-3 चमचे तेल टाकलं. नंतर कढीपत्ता टाकून थोडासा हिंग टाकला. काळ्या मसाल्याच्या भाजीला शक्यतो जिरे किंवा मोहरी नाही टाकले तरी चालते. कधी टाकते कधी नाही टाकत आम्ही. मस्त मसाला परतून घ्यायचा. हळद, काळा मसाला, घरची लाल तिखटाची पावडर आणि धने पावडर असं सगळं होतं ते मिक्स टाकलं मसाला सगळा आणि मस्त परतून घेतलं त्यांनी. आणि मिक्सरचं मसाला वाटलेलं मिक्सरचं जे भांडं होतं तेही सोडून घेतलं चांगलं आणि परत त्यात थोडंसं पाणी ओतलं. असं करून मसाला थोडा शिजवून घेतला चांगला हलवून. बघा चांगला मसाला परतून घेतला. मग त्यात साल काढून घेतलेली होती बटाट्यांची आणि थोडे वाटाणे, 3 बटाटे घेतले होते आणि वाटीभर वाटाणे होते, ओला वाटाणा. असं टाकून मग पाणी ओतून थोडंसं भाजीमध्ये रस्सा धरला. मस्तपैकी सगळा मसाला एकजीव झाल्यानंतर वरून चवीनुसार आपलं मीठ टाकलं. मग त्यांनी मस्त हलवून घेतली भाजी. सगळं एकजीव झालं. भाजी शिजली का नाही आता बघतोय आम्ही, थांबा. भाजी शिजायला अजून वेळ होता. भाजी शिजल्यानंतर जेवढी छान वाटते ना, बघा आता भाजी शिजलेली चवीला पण एकदम सुंदर झाली भाजी. खूपच छान झाली. कशी वाटली भाजी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.